मिळालेच पाहिजे. देशवार नगर वासियांना घरकुल मिळालेच पाहिजे. देशवार नगर वासियांना घरकुल मिळालेच पाहिजे. देशवार नगर वासियांना घरकुल मिळालेच पाहिजे. असे कसे देत नाही अध्यक्षावर राहत नाही. असे कसे देत नाही अध्यक्षावर राहत नाही. अरे नाही चले. तिथं गेल्या त्यांच्या घरात त्यांच्या नावावर होत नाहीये. माझं म्हणणं काय, तिथं तुम्ही त्यांचा DPR तयार करा, मोजणी शीट तयार करा. मोजणी शीट झाल्यानंतर मान्य जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवा. भाऊ काय सांगाल, आज तुम्ही नगर परिषदेवरती मोर्चा आणलेला होता? मोर्चा आणण्याचा उद्देश एकच आहे. 3.5 महिने झाले वरंगाव नगरपालिकेची निवडणूक होऊन वार्ड नंबर 10 मधील शिवसेनेचे 3 नगरसेवक निवडून आलेले आहे. विविध मागण्यांसाठी आम्ही सतत भांडत असतो, सभागृहामध्ये भांडतो. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची प्रामाणिकपणे भूमिका आहे. सिद्धेश्वर इथला घरकुलांचा प्रश्न हा अनेक दिवसांपासून पेंडिंग विषय. आम्ही सभागृहामध्ये सुरुवातीला त्यांना घरकुल मिळालं पाहिजे याच्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, धरणे आंदोलन केलं, उपोषणाला बसलेलं आहे तिथं. त्यावेळेस मागच्या वेळेस माझी पत्नी या वार्डाच्या नगरसेवक होती, त्यावेळेस नगर परिषदेच्या समोर उपोषणाला सुद्धा बसलेली. सुरुवातीला पहिली मीटिंग झाली व ह्या लोकांना यांचा DPR तयार करून मोजणी शीट तयार करून मान्य जिल्हा अधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव पाठवा, जेणेकरून ते घरं त्यांच्या नावावर होतील आणि घरकुलांसाठी ते पात्र होतील. हा प्रश्न सर्वात पहिला आणि प्रायोरिटीचा आहे आणि तो मी 100% सांगतो की हा मी केल्याशिवाय राहणार नाही. वेळ पडली तर मी माझ्या पदाचा राजीनामा सुद्धा देईन, पण तेव्हा सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय 100% राहणार नाही. कारण त्यांना मी पाहिलं खऱ्या अर्थाने त्यांना त्यांची गरिबी काय असते, त्यांची तिथल्या नागरिकांच्या मूलभूत सुद्धा काय येतं. पावसाळ्यामध्ये तिथं एखादं घर पडते, कोणाची भिंत पडते, अशी परिस्थिती आहे. त्यानंतर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली, मीटिंग झाली, त्याच्यामध्ये एजन्सी नेमण्यासंदर्भात ठराव झाला. तो ठराव होऊन 3 महिना झाला, त्यांची कुठेही त्यांची प्रोसेस सुद्धा वाढत नाही. इतक्या संत गतीने जर नगरपालिकेचं कामकाज चालत असेल तर अशा पद्धतीचे अशा पद्धतीच्या संत गतीनं चाललेल्या कामाचा मी प्रथम वरंगावचा नागरिक म्हणून या कामाचा निषेध करतो. आणि आपण ज्या हेतूने ज्या गरिबांनी आम्हाला निवडून दिलेला आहे तो हेतू जर साध्य होत नसेल तो साध्य झालाच पाहिजे. आम्ही 3 नगरसेवक आहे. आमच्या तृप्तताई असतील, माझी मिसेस असतील, त्यानंतर विनोद झोपे असतील, माझे अशफाक भाई असतील, शिवसेनेचे 5 नगरसेवक. या नागरिकांना घरं मिळाल्याच पाहिजे. सर्वात पहिला आमचा प्रश्न आहे की त्यांना घरकुलाचा प्रश्न. जर 15 तारखेला तर मी पत्र दिलं, निवेदन दिलं, 15 एप्रिलपर्यंत हा मार्ग जर मोकळा नाही झाला, यांचा मार्ग जर नाही लागला तर मी 15 एप्रिलला नगर परिषदच्या समोर माझ्या कार्यकर्ते आणि संख्य नागरिकांच्या सोबतमध्ये सर्व माझे नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये मी आमरण उपोषणाला बसणार. आणि त्या उपोषणाच्या कालावधीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला तर याला सर्वस्वी प्रशासन आणि नगर परिषद ही जबाबदार राहील. रस्ते असतील, रस्त्याचे टेंडर निघाले सिद्धेश्वर करते, 1 महिना झाला टेंडर निघून कुठली प्रोसेस वाढत नाही. अशाच पद्धती काय चाललंय इथे या नगर परिषदमध्ये? हेवे दावे, एक दुसऱ्याच्या पाया ओढाओढी, याच्याकरता निवडून दिलाय का तुम्हाला लोकांनी? अरे लोकांच्या प्रश्नाकडे जा, लोकांच्या मूलभूत सुविधा जाणा, लोकांच्या घरोघरी जा, खऱ्या अर्थाने लोकांच्या अडचणी काय हे पहा तुम्ही. एक दुसऱ्याचे पाय ओढणे आणि बंद करा. निवडणूक झाली, संपली निवडणूक, पक्ष मतभेद विसरा. कोणाला काय निवडून दिला हा भाग नाही आहे, कोणाच्या किती निवडून दिले हा महत्त्वाचा विषय नाही आहे. तुम्हाला या लोकांच्या मूलभूत सुविधा गरजा निवडून न करता या सभागृहामध्ये निवडून दिला आहे. एक दुसऱ्याचे पाय ओढण्याकरता आपण पाहतोय. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही शुद्ध नागरिक आहात, तुम्हाला माहिती आहे नगर परिषदेची काय सत्याची परिस्थिती काय आहे. गावामध्ये सर्व गावामध्ये प्रत्येक मोठ्या जागाला झाला 25 कोटीची योजना मंजूर झाली. प्रत्येक लोकांना आम्ही घराघरामध्ये न्याय मिळून नळ दिले. अरे दिले, पण त्या सिद्धेश्वर नगर, सम्राटनगर त्या लोकांनी काय केलं? त्यांनी काय पाप केलं? पाईपलाईन टाकून दिली. अर्ध्या ठिकाणी पाईपलाईन टाकली की त्या लोकांना नळ कनेक्शन करता प्रतीक्षा करावं लागते त्यांना, किंवा नळ कनेक्शन द्या. हे काय उपकार करताय का? मला सांगा, तुम्ही पाण्यापासून वंचित ठेवता येतं का कोणाला? तुम्ही पाण्यापासून कायदाच नाही की पाण्यापासून वंचित ठेवू शकता. आणि अधिकृत जर कनेक्शन असेल ते अधिकृत करून द्या, रेग्युलाइज करून त्यांची पावती फाडून द्या, पण त्यांना कनेक्शन द्या. मी जर कनेक्शन नाही दिलं तर यापुढे मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करी, एवढं मी सांगतो तुम्हाला.